नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे गुरुवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते. तर आता 5:45 झालेले. घरातले सर्व कामं आवरून घेतले आणि म्हटलं चला आज तरी ब्लॉगला सुरुवात करावी. 8-9 दिवसापासून व्हिडिओ करत नव्हती मी, मग माझं पण मन लागत नव्हतं. आता मी व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे. तर महालक्ष्मीचा गुरुवार आहे आज आणि पाठ वगैरे मांडला गेलेला आहे माझा. सकाळीच पाठ वगैरे मांडला. सकाळीच मी म्हणत होती म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करावी. तर मी आता बनवते गाजरचा हलवा आणि पहिलीच रेसिपी होती माझी गाजरच्या हलव्याची आणि आता मी तुम्हाला दाखवते गाजरचा हलवा मी कसा बनवते. तर आणि खोवा वगैरे नाही आहे माझ्याकडे, मी सिंपल असा दुधातच बनवणार आहे काजू बदाम टाकून. तर चल पूजेची तयारी पण करायची माझी ना. कथासुद्धा वाचायची बाकी आहे. पहिले आता मी प्रसाद करून घेणार आणि मग कथा वाचणार. दिवे वगैरे लावते. स्टँड घेऊन ये बेटा, दरवाजा उघडा. आणि पाठ मांडून ठेवला आणि लाईट बंद केले होते. आता चालू कुकर गरम झालाय. आपण पहिले ना तूप टाकून घेऊ. मला इतकी गोळा झालेली ना, तूप करायला सुद्धा वेळ भेटत नाही मला. आता आहे ना उद्या तूप करून घ्यावं लागेल आणि तूप संपलं होतं म्हणून गुडियाला म्हटलं छोटा डबा घेऊन ये बाई. आणि आपण आणि गाजर आहे ना पहिलेच किसून घेतलेले मी. 1 किलो गाजर घेतलेले आहे मी. 1 किलो गाजर घेऊन किसून घेतलेले. इथं मी बदाम आहे ना पाण्यात टाकून घेतले होते, त्यांचे छिलके काढून आणि असं आदर कुटून घेतलेले. आणि इकडे काजू सुद्धा कुटून घेतले. गाजर आणि आज टिफिन सुद्धा 2-3 टिफिन पडलेले आहे गुडियाचा कृष्णाचा. तर टिफिन सुद्धा धुवायचं बाकी आहे. चहाचे भांडे पडलेले आहे. मी थोडी बाहेर गेलेली होती त्याच्यामुळे म्हटलं भांडे राहू दिले. मग आता भांडे तुपात आहे ना असं परतून घेऊ आपण. जोपर्यंत आपला आहे ना हलव्याचा कलर चेंज होते ना तोपर्यंत आपण मस्त त्याच्यात तुपात परतून घ्यायचं. काजू बी टाकून घेतले आणि बदाम बी टाकून घेतले. आणि आता गाजर यायला लागून गेले म्हणजे रोजच गाजरचा हलवा आमच्याकडे तर खूप आवडतो यांना पण आणि मुलांना पण. आणि जेवण झालं काय ना कृष्णाच्या पप्पांना गोड पाहिजे काहीतरी खायला आणि नाही काही राहिलं ना मग ते गोड नाही तर साखर खातं. त्याच्यावर काहीतरी करून ठेवते. आता थंडीच्या दिवसाचा रोजच गाजरचा हलवा 1-2 किलोचा जर करून ठेवला ना मग ते जातो आपल्याला 4-5 दिवस जातो. वाटी घेऊन घेता, मुलं पण खाता. आणि मग साखर टाकून घेते मी. आणि तुमच्या याच्याप्रमाणे घ्यायचं. कोणाला गोड आवडतो कोणाला गोड आवडत नाही. आमच्याकडे गोड म्हणजे जास्त गोड पण नाही आणि जास्त फिक्का पण नाही, मिडियम. तुम्ही साखर टाकून घेतली. आणि त्याला ना साखरेच्या पाणीमध्येच आपण मस्त शिजू देऊ आणि मग दूध टाकून परत दुधात शिजू द्यायचा. खूप छान लागतो.
आणि वास इतका छान सुटलाय ना. आपल्याला झाकण लावायचं नाहीये, कमी गॅस करू. 5 मिनिटं तरी राहू द्यायचंय आपल्याला. तर 5 मिनिटं झालेले आणि हलवा मस्त कलर इतका छान झालाय ना हलव्याचा. ऑरेंज कलर झालाय. चांगले लाल गाजर नव्हते ना, थोडीशी पिवसर गाजर होते, त्याच्यामुळे कलर आपला ऑरेंज कलरचा आलेला आहे गाजरच्या हलव्याला. आणि लाल जर गाजर राहिले ना तर मग लाल हलवा येतो कलर. आणि आपण अर्धा लिटरची दुधाची पिशवी आणली ती पूर्ण टाकून देऊ आपण. मस्त आता दुधातच शिजव. आणि एक शिट्टी घेऊन घेऊ आपण, पटकन होतो. आणि शिट्टी पटकन होऊन जाते, त्याच्यामुळे मी इथंच थांबते. पटकन आपल्याला एक शिट्टी मारायची आहे आणि मला बसायचं आहे कथा वाचायला. हलव्याची एक शिट्टी झालेली आहे आणि मी गॅस बंद करते आता. गॅस बंद झाला. गुडू ए पिल्या चल इकडे. इकडे आहे ना. तुळसा बैल लावली. दिवे नंतर लावते. दिवे लावायचे राहिले ते आपले, नंतर लावते दिवे. अजून वेळ आहे ना. इकडे आहे थोडी. माझं काही काम आहे का आता? 2 मिनिटं. श्री महालक्ष्मी माता, 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 श्री महालक्ष्मी. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी दैवते नमः. ओम श्री महालक्ष्मी माता की जय. कथा वाचून झाली, नैवेद्य दाखवला गेला आणि गाजरचा हलवा इतका छान झालाय. खाऊन तर नाही पाहिला पण बघितले इतका भारी झालाय ना. हे बघा इतका छान झालाय. इकडे दूध सुद्धा गरम झालंय माझं. आणि कुकरमध्ये ना पटकन होतं, त्याच्यामुळे म्हटलं कुकरमध्येच करते. आणि कुकरमध्ये ना मी भरपूरदा आहे ना करून घेते. वेळ जर राहिला आणि 2 शिट्ट्यांमध्ये 1 शिट्टीमध्ये 1 शिट्टीमध्ये तो होऊन जातो. 1 शिट्टीमध्ये पटकन करून घेते आणि जास्त जर राहिला तर मग 2 शिट्ट्या घेते. मुलांनी ना दुपारी मॅगी करून खाल्ली, त्याच्यामुळे पोळ्या तशाच पडलेल्या आहे. आता बनवते मी बेसन. स्वयंपाक झाला माझा आणि मला ना थंडी वाजायला लागून गेली ती, म्हणून मी टोपी घालून घेतली. तर इकडे बनवलं बेसन
खिचडी झाली आणि भांडे सुद्धा आवरून घेतले मी. भांडे बी आवरून झाले. आता लगेच जेवायला बसतो. जेवण करताय का थोड्या वेळानं बसताय? काय जेवायला? पिठलं पोळं. तर चला जेवण करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. जेवण झालं आणि गाजरचा हलवा इतका छान झाला होता, खूप छान. आणि पोटभर जेवले आणि हे तर खातात अजून. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.